नवीन पनवेलमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली। आपल्या नेहमीच्या ठसकेबाज शैलीत आठवले यांनी कवितेच्या माध्यमातून पनवेलकर जनतेकडून मिळालेल्या राजकीय सहकार्याचे कौतुक करत आपल्या भाषणाची सुरुवात केली। हा कार्यक्रम आरपीआयचे पनवेल महापालिका क्षेत्राचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर कांबळे यांच्या विशेष पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमात मोठ्या संख्येने भीम अनुयायी उपस्थित होते। यावेळी भीम गीतांचा विशेष बहारदार कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता, ज्यात विविध गायक व कलाकारांनी बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करत रसिकांची मने जिंकली। समाजकारणात आणि राजकारणात मी अजिबात झालो नाही फेल। हे बोरा एक त्याला बघतो। समाजकारणात आणि राजकारणामध्ये मी अजिबात झालो नाही फेल, कारण माझ्या पाठीशी उभं राहिलं रायगड जिल्ह्यातलं पनवेल। ज्या वेळेला मी जेलमध्ये गेलो त्यावेळेला मला लगेच मिळाला बेल। हॅलो, ज्या वेळेला मी आंदोलन केलं आणि जेलमध्ये गेलो त्यावेळेला मला ताबडतोब मिळाला बेल, कारण जामीन देण्यासाठी माझ्या पाठीशी उभं होतं तुमचं पनवेल। ही आंबेडकरी चळवळ दलितांच्या मुक्तीचा लढा यशस्वी करण्यासाठी, दलितांनी सवर्णांना जोडण्यासाठी सातत्यानं हा रिपब्लिकन पक्षाचा प्रवास अव्याहतपणे सुरू आहे। दलित पॅंथरच्या भारतीय दलित पॅंथरच्या काळामध्ये सगळ्या महाराष्ट्राला व्यापून टाकू आज रिपब्लिकन पक्ष सगळ्या देशामध्ये पोहोचलेलाच आहे। अंदमान निकोबार, लक्षद्वीप, दादरा नगर हवेली, दीव दमन, नॉर्थ ईस्ट, नॉर्थ साऊथ अशा आपल्या सगळ्यांच्या कृपेनं बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष तिथं पोहोचवण्याची संधी मला मिळाली। या देशामध्ये आहे बाबासाहेबांच्या संविधानाची आंधी, या देशामध्ये आहे बाबासाहेबांच्या संविधानाची आंधी, मग मला का मिळणार नाही मंत्रिपदाची संधी? बऱ्याच लोकांनी केली मला बंदी, बऱ्याच लोकांनी केली मला बंदी, पण माझ्याशिवाय दुसऱ्याला कुणाला मिळाली नाही मंत्रिपदाची संधी। तर हा रिपब्लिकन पक्ष हा सर्व जाती धर्माचा पक्ष, दलित, बौद्ध, इतर मागासवर्गीय, मराठा, मुस्लिम, मातंग, चर्मकार एवढंच नव्हे तर ब्राह्मण समाज असेल, लिंगायत समाज असेल, जैन समाज असेल, हिंदू समाज असेल, ख्रिश्चन समाज असेल, सर्व समाजाला जोडणारा दुवा म्हणजे रिपब्लिकन पक्ष। म्हणून साऱ्या देशाचं आहे माझ्याकडे लक्ष। रिपब्लिकन पक्ष हा सर्व संसदेमध्ये तर मी आवाज उठवतच आहे। ज्या वेळेला संसदेत मला भाषण करण्याची संधी मिळाली त्यावेळेला मी जय भीमचा नारा दिलेला आहे। जय भीम शिवाय माझं भाषण थांबत नाही, माझं भाषण संपत नाही। बाबासाहेबांचा जय भीम संसदेमध्ये पोहोचवण्याचं काम मी केलेलं आहे। एवढंच नव्हे तर मी 4-5 दिवस अमेरिकेमध्ये होतो, त्या ठिकाणी सुद्धा मी जय भीमचा नारा दिला। आणि अमेरिकेमध्ये सुद्धा मला त्या ठिकाणी अनेक लोक भेटले। आणि आता आपला पक्ष तर भारतामध्ये आहेच आहे, पण लवकरच अमेरिकेमध्ये सुद्धा रिपब्लिकन पक्षाची स्थापना होणार आहे। तिथं रिपब्लिकन पार्टी आहे, डोनाल्ड ट्रम्प यांची रिपब्लिकन पार्टी आहे, पण ती रिपब्लिकन पार्टी ऑफ अमेरिका आहे। पण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची एक शाखा जी आहे, ज्याप्रमाणे बीजेपीची विंग त्या ठिकाणी आहे, काँग्रेसची विंग आहे, तशी आता रिपब्लिकन पक्षाची विंग लवकरच अमेरिकेमध्ये सुरू होणार आहे। आणि अमेरिकेमधले तर आंबेडकरवादी तर आहेतच आहेत, पण अनेक जातीचे, राजस्थानचे लोक, गुजरातचे लोक, पंजाबचे लोक, मराठी लोक,
साऊथ इंडियन लोक, अशा पद्धतीचे अनेक लोक मला भेटले आणि ते म्हणाले की आम्हाला इथं रिपब्लिकन पार्टी विंग सुरू करायची आहे. लवकरच दुबईमध्ये सुद्धा रिपब्लिकन फ्रेंड्स क्लब सुरू होणार आहे. रिपब्लिकन ग्लोबल फ्रेंड्स क्लब नावाचा एक क्लब दुबईमध्ये सुरू होणार आहे नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये. पक्षाला वाढवण्याची संधी मला मिळाली. आज प्रभाकर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आजचा कार्यक्रम होतो आहे. प्रभाकर हा तसा अत्यंत ऍक्टिव्ह असणारा हा आमचा या भागातला नेता आहे. नरेंद्र गायकवाड हे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, मजबूत आहेत. दुसऱ्या मजबूत पेक्षा हा त्याच्यापेक्षा जास्त मजबूत आहे. तर मजबूत माणसं माझ्यासोबत आहेत आणि हे सगळे लोक माझ्यासोबत असल्यामुळं मला मजबूत होण्याची संधी मिळाली. मला एकट्याला कोण विचारतंय? चळवळीमध्ये एकट्या दुकट्याला कोणी विचारत नाही. पाठीमागं ताकद असली की लोक विचारतात. आणि माझ्या पाठीमागे पॅन्थरच्या काळामध्ये थवेच्या थवे माझ्या पाठीमागे कार्यकर्त्यांचे होते. आज मी कुठल्या राज्यामध्ये गेलो तर त्या ठिकाणी शेकडो कार्यकर्ते, हजारो कार्यकर्ते मला भेटतात. त्याचं कारण हे आहे की आपल्यासारखे लोक, वस्ती वस्तीतले लोक, गावागावातले लोक माझ्या पाठीशी उभे राहिला. कारण जय भीम होता माझ्या गाठीशी, मग का तुम्ही होणार नाही माझ्या पाठीशी? जय भीमचा आवाज बुलंद करत करत मी चाललेलो आहे. मी काँग्रेस सोबत असो की बीजेपी सोबत असो, मी रिपब्लिकन आहे. मी रिपब्लिकन, हा रिपब्लिकन, तो रिपब्लिकन. मला रिपब्लिकन म्हणून बाबासाहेबांची भूमिका चालवायची आहे. मी बीजेपी सोबत आहे म्हणजे काय मी बीजेपी मध्ये गेलेलो नाही. माझ्या पक्षाचा अजेंडा आंबेडकराचा अजेंडा आहे. माझ्या पक्षाचा अजेंडा जो आहे हा अजेंडा हा बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं स्वप्न साकार करणारा अजेंडा आहे. सगळ्या जातीच्या, धर्माच्या, भाषेच्या लोकांना एकत्र आणणारा माझा अजेंडा आहे. आता ते दोन भाऊ एकत्र येऊ लागलेले आहेत. आता आमचे भाऊ एकत्र येतात का बघूया. भाऊ एकत्र येत आहेत पण आता आम्ही एकत्र येत नाही. पण ठीक आहे, कुणी एकत्र येत असेल तर मी 2-4 पावलं मागे जायला तयार आहे. समाजाचं ऐक्य होत असेल तर त्या ऐक्यासाठी वाटेल ती कुर्बानी देण्याची माझी तयारी आहे. मंत्रिपद माझ्यासाठी महत्वाचं नाही, माझा समाज माझ्यासाठी महत्वाचा आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार माझ्यासाठी महत्वाचा आहे. बुद्धाचा विचार माझ्यासाठी महत्वाचा आहे. तुम्ही माझ्यासाठी महत्वाचे आहात. ही मंत्रिपद येतात आणि जातात, सत्ता येते आणि जाते, पण जय भीमचा आवाज माझ्या हृदयामध्ये सातत्यानं घुमत राहतो. मी कुठे असो, जय भीमचा आवाज आणि तो निळा रंग, निळा जो माझा झेंडा आहे, निळा झेंडा फडकवत ठेवून ही माझी जबाबदारी आहे. तो निळा झेंडा घेऊन मी त्या ठिकाणी आहे. मी कुठल्या पक्षाचा झेंडा हातात घेतलेला नाही. माझा झेंडा निळा झेंडा आहे. अरे ऐक रे माझ्या बाळा, अरे ऐक रे माझ्या बाळा, पहा तू माझ्या हातात आहे की नाही झेंडा निळा. निळा झेंडा माझ्या हातामध्ये आहे. अलायन्स असतील, पॉलिटिकल अलायन्स असतात, पण पक्ष म्हणून आपल्याला पुढे जायचं आहे. आणि त्यासाठी आज या ठिकाणी मोहनीश गायकवाड आहेत, मोहन गायकवाड आहेत, प्रभू जाधव, मिलिंद कांबळे, अक्षय अहिरे, दिनेश जाधव, ॲडव्होकेट मंगेश दिवार, मोहन बलखंडे, मल्हारी घाटविसावे, दीपक गायकवाड, प्रवीण जाधव, अंकुश साळवे, अजून कोणाचं नाव राहिलं काय? अनिल जाधव, अजून सांग. संजय गायकवाड आलेले आहेत. सगळे गायकवाडच आहेत तिथं. सगळे हा गायकवाड, तो गायकवाड, गेलेला पण गायकवाड, आलेला पण गायकवाड, सगळे गायकवाडच आहे. सगळे गायकवाड, सगळे पाठीमाग आहेत. चांगली गोष्ट आहे, ही मोठी ताकद आहे. आणि आज इथे प्रभाकर सारखा अत्यंत उत्कृष्ट असणारा कार्यकर्ता, त्याला मोहनीची चांगली साथ आहे. प्रभाकर गायकवाड याला मोहनीची अत्यंत चांगली साथ आहे. ही अंदर की बात आहे.
तर आपण सर्वजण या ठिकाणी कामाला लागायचं. आपण सर्वजण या कार्यक्रमाला आलेले आहात आणि बाबासाहेबांची जयंती साजरी करताना आपल्याला प्रचंड आनंद होतो. बाबासाहेब आंबेडकर नसते तर आपलं जीवन कोरडं आणि कोरडंच राहिलं असतं. आपल्या जीवनाला तसा अर्थ मिळाला नसता. बाबासाहेबांच्या मुळे आपल्या जन्माला अर्थ प्राप्त झाला. बाबासाहेबांच्या मुळे आपल्या जीवनाला ओलावा मिळाला, नाहीतर कोरडं सगळं जीवन आपलं राहिलं असतं. आणि त्यामुळं या ठिकाणी आपण सर्वजण आलेले आहात, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतो आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि मी तुमचा जय भीम घेतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र, नमो बुद्धा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त पनवेल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पनवेल शहराचे जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या जयंती महोत्सवाला आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना प्रथम जय भीम. साहेबांचे पुत्र जीत आठवले ते साहेबांच्या सोबत पक्षवाढीसाठी सतत प्रयत्नशील असतात. प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होतात. अशा जीत आठवले साहेबांना देखील मानाचा जय भीम. आजचा हा जयंती महोत्सव प्रभाकर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली या पनवेल शहरामध्ये होत असताना आनंद या गोष्टीचा वाटतो की या ठिकाणी मोहन गायकवाड साहेबांसारखा कार्यकर्ता, आपले मोहनजी गायकवाडांसारखा कार्यकर्ता आणि सोबत या पनवेल शहरामधील सर्व शहराचे अध्यक्ष आणि जिल्हा कार्यकारिणी प्रभू जाधव असतील, दिनेश जाधव असतील, ही सगळी मंडळी या ठिकाणी कामोड्याचे आमचे दिवार असतील, ही सगळी मंडळी पक्षवाढीसाठी खऱ्या अर्थाने साहेब या पनवेलमध्ये हिरिरीने काम करत आहेत. पनवेलमधलं वातावरण जे काही थोड्याफार प्रमाणात मागे दूषित झालं होतं ते सगळं साफ करून या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं काम जोमाने सुरू आहे. तसा रायगड जिल्ह्यात देखील कुठल्याही प्रॉब्लेम न येता प्रत्येक ठिकाणी पक्षवाढीसाठी काम जोरात चालू आहे. प्रत्येक जिल्ह्यामधील प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने जयंतीचा महोत्सव यावेळी साजरा झालेला आहे. आदरणीय आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये रिपब्लिकन पक्ष अतिशय जोमाने वाढत आहे. नॉर्थ ईस्टमध्ये बाबासाहेबांचे विचार आदरणीय रामदासजी आठवले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी ते विचार पेरल्यानंतर खऱ्या अर्थाने नॉर्थ ईस्टमधील सर्व राज्यांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वाढलेली आहे. भारताच्या प्रत्येक राज्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं जाळं साहेबांच्या माध्यमातून मिळत असताना अतिशय मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या ठिकाणी आम्हाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये जॉईन होत आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीचं काम देशभरात चालत असल्या कारणाने आणि साहेबांचं सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून देशभरातील आपल्या सर्व समाज बांधवांना, सर्व ठिकाणच्या अल्पसंख्याक समुदायाला, या सर्वांना खऱ्या अर्थाने जो न्याय मिळत आहे तो सामाजिक न्याय विभागाच्या केंद्रीय कार्यालयामार्फत साहेबांच्या माध्यमातून मिळत आहे. साहेबांच्या माध्यमातून काम करताना अतिशय आनंद होतो. 134वी जयंती या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन केल्याबद्दल प्रभाकर कांबळे आणि सर्व सहकाऱ्यांना मी धन्यवाद देतो. त्यांना पुढे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून या पनवेल शहरामध्ये जी मरगळ आली होती ती मरगळ झटकून आपण सगळे कामाला लागलेले आहात. येणाऱ्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नगरसेवक निवडून येतील असा मला विश्वास वाटतो आणि साहेबांचा आशीर्वाद आपल्यासोबत आहेच. आजच्या या 134वी जयंतीच्या निमित्त मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि येथेच थांबतो. जय भीम, जय भारत. आजचे प्रमुख पाहुणे केंद्रीय मंत्री माननीय रामदासजी आठवले साहेबांनी या पनवेल शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंती निमित्ताने उपस्थित राहून आपले पनवेल वासियांचे मनोधैर्य जे वाढवलेले आहेत त्याबद्दल तमाम पनवेल वासियांच्या वतीने माननीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेबांचं मी मनापासून आभारी आहे. या ठिकाणी वेळेअभावी मी जास्त बोलणार नाही, परंतु या ठिकाणी एक गोष्ट मात्र सांगू शकतो की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने डिसेंबरमध्ये आम्ही एक मोठ्या प्रमाणात उपोषण घेतलेला होता. त्याच्यानंतर बुद्धगया महाविहार मुक्ती आंदोलनाच्या निमित्ताने पनवेल तालुक्यामध्ये साधारणतः 5000 लोकांच्या माध्यमातून मोर्चाचं आंदोलन केलेला होता. या ठिकाणी मी माननीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की या पनवेल शहरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही 2 नंबरचा पक्ष कसा असेल याच्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी एकमेकाच्या हातामध्ये हात घालून
हा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करणार आहोत। या ठिकाणी जर भाजप 1 नंबर असेल पनवेलमध्ये तर 2 नंबरला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच असेल असं आपल्या सगळ्यांच्या वतीने मी या ठिकाणी आठवले साहेबांना आश्वासित करतो। खरं पाहिलं तर माननीय रामदासजी आठवले साहेबांनी अनेक वर्ष मोठमोठी आंदोलनं अगदी दिवस रात्र वेगवेगळ्या शहरामध्ये ठिकाणामध्ये प्रवास करून या पक्षाची एवढी मोठी बांधणी केलेली आहे। संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये रिपब्लिकन पक्षाची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे। मणिपूरमध्ये आपल्या पक्षाचे 2 आमदार आहेत, नागालँडमध्ये आपल्या पक्षाचे 2 आमदार आहेत। म्हणजे आठवले साहेब महाराष्ट्रापुरतं थांबलेले नसून संपूर्ण देशामध्ये पक्ष वाढवायचं काम करत आहेत। आणि या पनवेलमधील मोहन गायकवाड असेल, मोनीश गायकवाड असतील, अक्षय आहिरे, अनेक आमचे तरुण सहकार्यांना सोबत घेऊन माननीय जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाडांच्या मार्गदर्शनाखाली आणि आठवले साहेबांच्या आशीर्वादाने या पनवेलमध्ये जास्तीत जास्त पक्ष कसा वाढेल, पक्षाची ताकद कशी वाढेल आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पक्षाचे 2 अंकी नगरसेवक निवडून आणण्याचं काम आपण करू असं या ठिकाणी सांगू इच्छितो। सर्व महामानवांच्या विचारांना नम्र आणि विनम्र अभिवादन। आज या ठिकाणी नवीन पनवेलच्या या पावनभूमीमध्ये तमाम भारतीयांचं श्रद्धास्थान, महाराष्ट्राचा लढवय्या पॅंथर आणि संपूर्ण देशामध्ये एक दलित समाजाचं नेतृत्व या देशामध्ये उभं करणारं एक झंझावात माननीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्यासोबत भविष्यातल्या महाराष्ट्राचं देशाचं नेतृत्व आदरणीय जीत साहेब आठवले साहेब या ठिकाणी देखील उपस्थित आहेत। साहेब या ठिकाणी जयंतीचं आयोजन करताना या नवीन पनवेल हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि या नवीन पनवेलमधूनच ही रिपब्लिकन चळवळ खऱ्या अर्थानं पॅंथरच्या काळापासून उभे राहिले श्रीरंग वावलकर, MS जाधव यासारखे आपले लढवय्ये कार्यकर्ते या नवीन पनवेलमधूनच पुढे आले होते आणि आपल्या पाठबळानं, आपल्या आशीर्वादानं त्यांनी या झंझावात या भागामध्ये उभं केलं होतं आणि तशी रिपब्लिकन चळवळ आपल्या नेतृत्वाखाली या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांच्या, मग सुरेश कांबळे असतील, सुधाकर गरुडे असतील, हे संपूर्ण KK गायकवाड असतील, हे सगळे तुमचे अनुयायी, तुमचे सहकारी, खांद्याला खांदा घालून मागच्या 50 वर्षामध्ये तुमच्या खांद्याला घालून लढणारे सगळे कार्यकर्ते या भूमीमध्ये हे उभे राहिलेले आहेत आणि ते तसे त्या ठिकाणी असून आपल्या विचारांचा वारसा पुढे नेत आहेत आणि तोच विचार आम्हासारख्या तरुणांच्या मनामध्ये देऊन आपण दलित पॅंथरमध्ये काम करताना तेव्हा मी कॉलेज जीवनामध्ये जीवन जगत होतो, त्यावेळेला आपण महाराष्ट्राचे समाज कल्याण मंत्री होतात, त्यावेळेला देखील आपलं मंत्रालय रात्री 3 वाजता मंत्रालयाची लाईट जर कोणाची बंद होणार असेल तर आपल्या मंत्रालयाच्या आपल्या खात्याला लाईट बंद होत होती, हे आम्ही उद्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे। आपलं हे काम संपूर्ण देश, संपूर्ण जग आणि संपूर्ण मानव विश्वामध्ये हे काम हे आमूलाग्र परिवर्तन करणार आहे। आज आपल्यासोबत एक 20 वर्षाचा 18 वर्षाचा कार्यकर्ता देखील काम करायला तयार आहे आणि 99-95 वर्षाचा कार्यकर्ता देखील तुमची 2-2, 3-3 तास वाट पाहत असतो। हे तुमच्या लढवय्या कार्यकर्त्याचा, तुमच्या कार्यकर्त्यांच्या प्रेमावरचा हा विश्वास आहे। तुम्ही जे प्रेम या चळवळीला दिलेलं आहे, ती चळवळ या देशातली, या महाराष्ट्रातली एक बुलंद अशावरती स्थितीवर पोचल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या जयंतीनिमित्ताने मी व्यक्त करतोय। असंच प्रेम या पनवेलवर, रायगडवर, ज्या रायगडमध्ये नरेंद्रजी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण रायगड जिल्हा एक उत्तम संघटन एक चांगलं नेतृत्व या ठिकाणी उभं राहत आहे आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये हे RPIचं काम या नरेंद्र गायकवाड यांच्या रूपाने या ठिकाणी उभं राहत आहेत। आपण आमच्यावर जो विश्वास, जी जबाबदारीने, जी आपुलकी आणि सहानुभूतीने आमच्यासोबत जी ताकद उभी कराल, त्याला विश्वासाला आम्ही कधी जीवनामध्ये तडा जाऊ देणे। जे आदेश तुम्ही द्याल तो आदेश आम्ही जीवापलीकडे प्राणापलीकडे जपू आणि ही रिपब्लिकन चळवळ संपूर्ण पनवेलसह संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये तुमच्या स्वप्नातील चळवळ उभं करण्याचा आम्ही प्रयत्न करू असा विश्वास या पनवेल महानगरपालिका क्षेत्राचे जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रभाकरजी कांबळे यांच्या वतीनं आमच्या प्रभारी मोहनजी गायकवाड यांच्या रूपानं आम्ही या ठिकाणी आश्वासित करू इच्छितो। पुन्हा एकदा सर्वांना मनापासून धन्यवाद। जय भीम। मला या ठिकाणी माननीय आठवले साहेब यांच्या मुळे 2 शब्द इथे सांगण्याची संधी मिळाली। मी आठवले साहेबांचा मनापासून ऋणी आहे। प्रभाकर कांबळे आपण उत्तम नियोजन केलं आणि मोहनजी गायकवाड आपण चांगलं नियोजन केलं, याबद्दल आपले देखील आभार आहे। धन्यवाद। थँक्यू।